महाराष्ट्रात एक असं हनुमान मंदिर आहे जिथे आजही लोकांना चमत्कार अनुभवायला मिळतात. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर बहे बोरगावचा मारुती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण या मंदिरामागची खरी कथा तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बहे बोरगावचा मारुती मंदिर यांची अद्भुत कथा, या मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व आणि येथे घडणाऱ्या श्रद्धेच्या अनुभवांविषयी. रामायण काळात जेव्हा हनुमान संजीवनी पर्वत घेऊन लंकेकडे जात होते, तेव्हा त्यांनी काही काळ विश्रांती घेण्यासाठी कृष्णा नदीच्या काठावर थांबा घेतला. असं म्हणतात, त्या दिव्य शक्तीमुळे हे संपूर्ण स्थान पवित्र बनलं. नंतर येथे मारुतीरायांची मूर्ती प्रकट झाली आणि हळूहळू हे ठिकाण भक्तीचं मोठं केंद्र बनलं. स्थानिक लोकांच्या मते ही मूर्ती अत्यंत प्राचीन आणि जागृत आहे. आजही हजारो भक्त येथे नवस बोलतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी येतात. कृष्णा नदीच्या शांत किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर मनाला वेगळीच शांती देतं. पहाटेच्या आरतीच्या वेळी संपूर्ण परिसरात जय हनुमानचा जयघोष घुमत असतो. हनुमान जयंतीच्या दिवशी येथे भव्य यात्रा भरते. दूर दूरवरून लाखो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक भक्त सांगतात की येथे आल्यावर मनातील भीती कमी होते आणि एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा जाणवते. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस मानसिक तणावानं त्रस्त आहे, पण अशा पवित्र ठिकाणी गेल्यावर मनाला आधार मिळतो, विश्वास मिळतो. बहे बोरगावचा मारुती म्हणजे फक्त मंदिर नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. तुम्ही कधी बहे बोरगावचा मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेला आहात का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हनुमान.